जेवढी एक्साइटेड मी मे बी 9-10 वर्षापूर्वी होते की ती स्क्रीनवरती दिसणार आहे, मला आताही तेवढीच एक्साइटमेंट होते. अक्षराचे व्हॉइस नोट्स खूप पॉप्युलर आहेत. म्हणजे नॉट जस्ट विथ मी, तिच्या फ्रेंड्सना पण. कारण एकतर तिला टाईप करायला भयंकर कंटाळा येतो आणि ती पहिला एक मेसेज पाठवणार मला, एक डिस्क्लेमर, की मला माहिती आहे तू ऑफिसमध्ये आहेस, बिझी असशील, मीटिंगमध्ये असशील, वेळ मिळेल तेव्हा तू ऐकू शकतेस, मी फक्त आता वेंट आउट करते. आणि मग त्या व्हॉइस नोट्स माझी मीटिंग जमल्यावर ते ऐकते आणि मग काहीतरी आमच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या लोकांना माहितीये की एकमेकींसमोर कोणीच कोणाला बोलण्याची हिंमतच करत नाही. कारण मला जर कोणी काही बोललं तर मी ऐकून नाही घेणार, आणि इट इज वाईस वर्सा. कणा आहे आमच्या फॅमिलीचा. सो आय थिंक थँक्यू फॉर बीइंग द स्पाइन फॉर ऑल ऑफ अस, आणि सॉरी की तुला एकटीलाच ते तेवढं सगळ्यांना धरून. सो आय थिंक थँक्यू आणि सॉरी त्या दोन्ही गोष्टी मला एकाच गोष्टीसाठी बोलायचं की थँक्यू की तू आणि सेल्फलेसली ती करते आमच्या सगळ्यांसाठी, आणि रिअली सॉरी की आम्हाला कोणालाच तो भार तुझ्या इतका पेलवता येत नाहीये. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार #रील टू रिअल वर्ल्ड या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, आजचा हा भाग पडद्यामागचे कलाकार आहेच, पण त्यासोबत आजचा हा भाग आपला हा रक्षाबंधन स्पेशल एपिसोड आहे. आणि रक्षाबंधन स्पेशल आपल्या स्टुडिओमध्ये आज भाऊ बहीण नाही, म्हणजे एका बहिणी बहिणींची जोडी आलेली आहे, आणि ती म्हणजे नाईक सिस्टर्स. तर चला स्वागत करूया अक्षया नाईक आणि अक्षता नाईक हिचं, आणि या दोघींसोबतच्या या आपल्या गप्पांना आणि आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. अक्षय आणि अक्षता, तुम्हा दोघींचे सुद्धा नाईक सिस्टरचं मी आपल्या नवभारत नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करते. थँक्यू. कशा आहात दोघी सगळ्यात आधी? मस्त. रक्षाबंधन हा एपिसोड आहे, सो म्हणजे काही पहिली आठवण आठवते का? म्हणजे लहानपणी ना आपल्याला वाटतं की यार एखादा भाऊ असावा, सगळीजण रक्षाबंधन करताय तेव्हा. पण नंतर आता आपण हा ट्रेंड आला की नाही यार, बहिणी बहिणी सुद्धा रक्षाबंधन करू शकतात, आणि ती सुद्धा माझी भावापेक्षा काही कमी नाही असा बॉन्ड असतो. सो बालपणीचं रक्षाबंधन कसं होतं, आणि आजही ते कसं तुम्ही तो बॉन्ड ठेवता आणि रक्षाबंधन सेलिब्रेट करता? सो हे ट्रेंड जे तू म्हटलंस ना, की ट्रेंड आत्ता सुरू झालाय, बट समहाव आम्ही लहानपणी सुद्धा राखी बांधायचो एकमेकींना. सो सख्खा भाऊ नव्हता, बट आम्ही आमची जॉईंट फॅमिली होती काइंड ऑफ. त्यामुळे आम्ही सगळे भावंड एकत्रच वाढलो, इवन कझिन्स सुद्धा. पण त्यात पण आम्ही बहिणीच होतो. 2 भाऊ होते फक्त आम्हाला, कझिन्स आमचे. तर आम्ही लहानपणी बाबांना राखी बांधायचो आणि एकमेकींना राखी बांधायचो. सो त्यामुळे ते कंटिन्यू झालं, आणि आता आम्हाला हे बघून बरं वाटतं की आता ओव्हरऑलच हे असं झालंय की ओके, बहिणी बहिणी पण बांधतात राखी एकमेकींना. अक्षय, तुला काही आठवणी आठवतात म्हणजे रक्षाबंधनच्या? रक्षाबंधनच्या ह्याच आहेत की म्हणजे इट वॉज ऑलवेज अ गिव्हन की एक फॅन्सी राखी दीदीसाठी असेल, मग एक अजून एक फॅन्सी राखी बाबांसाठी असेल, आणि मग बाकीच्या ज्या 2 सेम असणार त्या भावांसाठी असायच्या. आणि जसं म्हणाल तसं लहानपणापासून आम्ही सगळेच फेस्टिवल, म्हणजे अगदी दीदीचा वाढदिवस असेल तरी औक्षण माझं व्हायचं तिच्या बरोबरीने, माझा बर्थडे असला तरी दीदीचं पण औक्षण होणार. सो आम्हाला दोघींना मोर ऑर लेस प्रत्येक सण असेल, काही असेल, आम्हाला एकत्रच दोन्ही गोष्टी बऱ्यापैकी आम्हाला एकत्रच दिल्या गेल्यात घरून सुद्धा. आणि आम्ही आमचंही असायचं की नाही तू येऊन बस, किंवा ती मला म्हणत नाही तू इथे येऊन बस. ते गिव्हन आहे. किती क्यूट. मला ना तुम्हाला दोघींना विचारायचं, म्हणजे ताई मला अक्षयाबद्दल तू सांगशील, म्हणजे आम्ही सगळे अक्षयाला आज अनेक चित्रपटांमध्ये, वेब सिरीज मध्ये बघतो. एक अभिनेत्री म्हणून आम्हाला अक्षया माहितीये, पण खरी अक्षया कशी, घरी कशी असते? सो आता जेव्हा अक्षयाचं जेव्हा सिरियलचं वगैरे शूट होतं तेव्हा, किंवा त्या आधी ती एकटी पण राहत होती, लाईक नाशिकला आता 3-3.5 वर्ष ती एकटी राहत होती. सो तिथे जाऊन जेव्हा मी बघायचे आणि जेव्हा ती घरी होती, त्यामध्ये इतका फरक होता दोन्ही अक्षयांमध्ये. कारण घरी एकतर ती लहान आहे, आणि आता ती वयाने कितीही मोठी असली तरी ती लहानच आहे. सो घरी शी इज व्हेरी कम्फर्टेबल, की म्हणजे कोणीही असं बॉदर करणार, आणि तो स्वतःहून पण एक कम्फर्ट झोन आपल्याला आपल्या घरी येतो की ओके, दीदी आहे, आई आहे. बट जेव्हा मी नाशिकला गेले आणि तिचं कॉल टाईम असायचं, असं सकाळी 5:30, 6चं कधी कॉल टाईम असायचं, आणि एकदा मी गेले होते राहायला,
तर मी विचार केला की आता ही कशी उठत असेल, काय करत असेल, बट ती कम्प्लिटली ऑपोजिट होती. ती एवढी रिस्पॉन्सिबल होती. सकाळी वेळेत उठतेय, स्वतःच्या स्वतः जाते, घरी येऊन ती जेवण करते, तिचं तिचं करते. सो आय रिअलाइज्ड की शी कॅन बी डिफरंट इन डिफरंट सिच्युएशन्स. ती स्वतःला मोल्ड करते. सो ती ॲडजस्टिंग आहे. असं नाहीये की आपल्याला असं वाटतं की हां, ही व्यक्ती XYZ एक अशीच असेल. बट अक्षया अशी आहे की ती शी इज लाइक वॉटर. ती जसं सिच्युएशन असेल तसं ती तिने स्वतःला हे केलंय, लाइक मोल्ड करून घेतलंय त्या तू सिच्युएशनमध्ये. सांगतेस पण पाणी मला हिच्या डोळ्यात अशी- आम्ही ठरवून आलो होतो की रडायचं नाही. आम्ही आज डिसाईड केलेलं की एक इंटरव्ह्यू तरी देऊया जेव्हा आपण इमोशनल नाही नाही व्हायचं. चलो अक्षय, तू काय सांगशील मला ताईबद्दल? म्हणजे आम्हाला ताई एवढी अक्षता ताई माहिती नाही, तुला आम्ही ओळखतो. तुझ्या अनेक इंटरव्ह्यूज मधून, कामांमधून अक्षया कशी आहे थोडीफार कळालंय. ताई कशी आहे? आय थिंक ती आमच्या पूर्ण फॅमिलीचा बॅकबोन तीच आहे. आय थिंक सगळं म्हणजे मला अशा 10 गोष्टी नाही सांगायच्या आहेत. मी एकच गोष्ट सांगेन की ती आमची पिलर आहे आणि प्रत्येक जनरेशनमध्ये ती एक व्यक्ती असते हू होल्ड्स द फॅमिली. विथ टाइम ते चेंज होत जातं. सो तसं आता सध्या आमच्याकडे इफ देर इज एनीबडी हू इज होल्डिंग इट टुगेदर, सगळ्यांचे आपले आपले प्रॉब्लेम्स असतात. तिचे स्वतःचे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ती डील करतेय, पण ती कधीच तिच्या इश्यूजना आमच्यापर्यंत बऱ्याचदा पोहोचूच देत नाही. आणि ती अशी खंबीरपणे आमच्या सगळ्यांच्याच मागे उभी असते. आणि म्हणतो ना की ते असतं ना, मम्माज बॉय किंवा मम्माज गर्ल की डॅडीज प्रिन्सेस. माझं असतं की दीदीज गर्ल. कारण आय थिंक माझ्यासाठी माय फर्स्ट फ्रेंड किंवा मला जितकं आईने आणि नानीने किंवा इतरांनी सांभाळले तितकं किंवा त्याच्यापेक्षा जास्ती मला दीदीने वाढवलंय असं मी म्हणेन. सो माझी सुद्धा आणि आमच्या संपूर्ण फॅमिलीची सुद्धा आय थिंक शी इज तो कणा आहे ती आमच्या सगळ्यांचा. आय कॅन खूप heavy अंडरस्टँड झालं. टोटली. माझ्या पण डोळ्यात पाणी येतं. कारण हा बहिणींचा जो बॉन्ड असतो ना, तो फार वेगळा असतो. म्हणजे भले अनेक नाती आयुष्यात येऊ दे, पण ताई आणि बहिणीचं नातं फार वेगळं असतं. जे ना एक्सप्रेस करता येत, पण ते त्या दोघींनाच माहिती असतं बरोबर. की कसं असतं. ही आता अभिनेत्री म्हणून काम करते ताई. हो. तर त्यावेळेला ना अक्षयाच्या बाबतीत अनेक गोष्टी घडत असतात. म्हणजे कौतुक सुद्धा होतं, वेगवेगळ्या भूमिका मिळतात, पण तिचं क्षेत्र असं आहे की तिथे इनसिक्युरिटी आहे, काही फिक्स नाही आहे तिच्या आयुष्यामध्ये. कधी ट्रोलिंग असतात, कधी कमेंट्स असतात. सो कितीही म्हटलं की सेलिब्रिटीची बहीण, पण काय सांगशील पडद्यामागे सेलिब्रिटीची बहीण असणं हे किती वास्तववादी, काय सत्य आहे? भीती असते तुला की कधी कधी छान वाटतं तिच्याबद्दल सगळं चांगलं होतं पण नाही, भीती अशी काही नसते. कारण तिला मी आता लहानपणापासून बघते, तर ती खूप स्वतःला चांगलं कॅरी करते. ती काही गोष्टी डील करते. तिच्या काही इन्सिक्युरिटीज जरी असल्या तरी शी हॅज ओव्हरकम दोज. आणि मी लहानपणापासून बघितलंय की ती खूप तशी स्ट्रॉंग आहे. सो हां, ट्रोलिंग वगैरे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अर्लियर जेव्हा अगदी सुरू झालेलं, तेव्हा जेव्हा तिचं करिअर जे स्टार्ट झालं तेव्हा मला थोडंसं वाटायचं, लाईक मला खूप चिडचिड व्हायची की असं कसं इंटरनेटवरती लोकं लिहू शकतात, असं कसं कोणी बॉडी शेम करू शकतं. म्हणजे आपण एखाद्याला समोरासमोर भेटलो तर आपण असं नाही पटकन कोणाला बोलणार, बट इट इज सो इझी की तुम्ही एका फोनच्या मागे राहून जस्ट एक कमेंट करतायत किंवा काय. सो तेव्हा अर्लियर डेजमध्ये आय एम शुअर की म्हणजे तेव्हा माझ्यासाठी थोडं डिफिकल्ट होतं. आणि मी तिला म्हणायची, मी करू का रिप्लाय, मी करू का कमेंट, मी सरळ हे लिहून टाकते, मला हे आवडलेलं नाहीये. तर ती मला थोडी काम डाऊन करायची की अरे नाही, इट्स ओके, इट इज अ पार्ट ऑफ आवर इंडस्ट्री, इट इज अ पार्ट ऑफ माय प्रोफेशन. आणि मग आता ओव्हर द इयर्स थोडं अवेअरनेसमुळे किंवा आता ज्या प्रकारे आपण बाकी पण काही सेलिब्रिटीजना बघतो, द वे दे आर डीलिंग विथ इट, तर आय थिंक नाव आय एम काइंड ऑफ फाईन. म्हणजे आता तर असं झालंय की मी कधी कधी अक्षयाने त्याच्यावरती काही रिप्लाय केलेला असेल तर मी असं ते सटल एकदम लाईक करून पण सोडून देते. आता मी ते डील करायला शिकले आहे त्या गोष्टीशी. आणि आय थिंक अदरवाईज तर शी इज बीन लाईक ती इतकी व्हरायटी केलंय तिने, असं नाही की शी स्टक टू वन थिंग. सो त्यामुळे असं भीती ॲज सच नाही. आय अग्री की आमचे प्रोफेशन्स ॲक्च्युली खूप डिफरंट आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा एकमेकींशी शेअर पण करतो तेव्हा माझ्या प्रोफेशनचे काही एक डिसएडव्हान्टेजेस असतील ते कुठेतरी
तिच्या ह्याच्यामध्ये कव्हर होतात आणि वाईस वर्सा. सो Okay. ॲज सच असं सुरुवातीला nice जेव्हा thing. अक्षयने सुरू केलं होतं काम वगैरे आणि हम्म. जेव्हा ती पडद्यावर दिसली किंवा सिरियल्स मध्ये सुंदरा मनामध्ये भरली, अशा ह्या कार्यक्रमामधून जेव्हा ती घराघरात पोहोचली, तेव्हा तुझा फ्रेंड सर्कल किंवा तुमच्या सर्कलमध्ये जेव्हा गप्पा व्हायच्या, अरे ही अक्षया तुझी बहीण आहे, कसं होतं त्यावेळेची मुवमेंट? आता सुद्धा तसं होतं. म्हणजे जेवढी एक्साइटेड मी मे बी 9-10 वर्षापूर्वी हा. होते, की ती स्क्रीनवरती हा. दिसणार आहे. मला आताही तेवढीच एक्साइटमेंट होते. म्हणजे असं नाहीये, की काही एवढे वर्षानंतर ते चेंज झालं ॲटलीस्ट माझ्या साइडनी. मे बी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तिच्यासाठी ते नॉर्मल झालं असेल, की आपण म्हणतो ना, की आपण ॲक्टर्स जनरली ॲक्टिंग करतात आणि बरेचदा ते बघतही नाहीत. बरेचदा वेळ नाही मिळत और एक ॲट अ स्ट्रेच कदाचित ते बघितलं नाही जात. बट मला तर सुंदरा तर आत्ता काही वर्षांपूर्वीच आहे. त्याआधी ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये तिचं अनन्या म्हणून कॅरेक्टर होतं. तेव्हा तर इनफॅक्ट आम्ही एकत्र गेलो होतो. त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा साइन करायचं होतं कॉन्ट्रॅक्ट, तेव्हा ती जस्ट कॉलेजमध्ये होती. सेकंड इयरला वगैरे होती आणि तेव्हा मी गेलेले तिच्याबरोबर आणि आम्ही एकत्रच तेव्हा बोललो वगैरे होतो. तर ती एंटायर प्रोसेस माहीत असून सुद्धा जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवरती ते दिसलं तेवढीच एक्साइटमेंट होती मला. आणि आता सुद्धा असं होतं लाइक मी बरेचदा जेव्हा ऑफिसवरून येत असते तेव्हा ट्रेनमध्ये बरेचदा मला लोकं स्क्रोल करताना दिसतात. तेव्हा मला खूपदा असं वाटतं माझी बहीण आहे. बट आय कॅनॉट से दॅट. बट ती एक्साइटमेंट आता मला परवा माझ्या एका मैत्रिणीने एक व्हिडिओ पाठवलाय. शी इज लाइक "अरे अक्षया का रील देख रहा है कोई? तेरी बहन का कोई रील दिख रहा है मेरे बाजू में बैठ के." आणि तिने मला लिटरली असं लपून एक फोटो काढून पाठवला. सो मला खूप प्राउड वाटतं, मला खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं ती आणखीन सक्सेसफुल होईल पुढे आणि मे बी अजून एक 20 वर्षानंतर ती अजून खूप मोठी स्टार असेल, तेव्हा सुद्धा एक्साइटमेंट मला तेवढीच असणार आहे. द बेस्ट पार्ट इज की फक्त दीदी नाही, दीदीचे फ्रेंड्स पण बरेच जण माझ्या नाटकांना दीदीचे फ्रेंड्स पण आलेत किंवा जेव्हा दीदी नसताना सुद्धा आणि ते डिरेक्टली आलेत किंवा कुठल्या तरी मित्राची बहीण किंवा त्यांचे कोणीतरी आई वडील असे सगळे ते सुद्धा येतात आणि मग तिला मेसेज करून सांगतात की आम्ही तुझ्या बहिणीच्या नाटकाला गेलो होतो किंवा आम्ही तुझ्या बहिणीची फिल्म बघितली. सो मलाही खूप छान वाटतं तेव्हा. खूप छान. पण अक्षय जेव्हा आता तुझं मी मगाशी ताईला सांगितलं, की हे क्षेत्र असं आहे, की जिथे रोज कॉम्पिटिशन आहे, वेगवेगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं. आज अनेक कॉन्टॅक्ट्स असतील म्हणजे मोबाईलमध्ये, पण तरी एक कॉल असा असतो, की जो कुठून तरी ताईकडेच जातो. तो तसा तुझा आजही होतो का? की खूप नाकापर्यंत पाणी आलंय किंवा काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत आणि तेव्हा तो कॉल तिलाच असतो तो कॉल. हो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तिथपर्यंत पोहोचतच नाही की एखादी गोष्ट अंगाशी येईल या लेवलपर्यंत त्या गोष्टी जातच नाहीत. कारण त्याच्या आधीच इन प्रोसेस आज सकाळीच काहीतरी झालं तर काल आमचा प्रयोग होता क्लाउनिंगचा रवींद्र नाट्य मंदिरला आणि खूप खूप मस्त शो झाला, हाऊसफुल झाला टू अन एक्सटेंट की त्यांनी बाजूच्या रूममध्ये फक्त चेअर्स लावून लाईव्ह स्ट्रीम केलं ते नाटक. सो असं सगळं फुल एक्साइटेड होते. मग मी घरी आले, माझ्या मैत्रिणीबरोबर गेले. मग मी जेवून बिवून उशिरा घरी आले आणि मग मी आज दीदीला आणि आईला सगळं नानी आणि आईला सगळं काल रात्री सांगून झालं. सकाळी बसलो होतो आणि मी तिला म्हटलं की अरे तुला मी आता सांगते आता काय. मला सांगितलं तू. म्हटलं हे सगळं सांगितलं. हो हे पण सांगितलं. म्हटलं हे हो सगळं सांगितलं आणि मलाच आठवत नाही की मी तिला कधी फोन केला होता शो झाल्यावर आणि मी कधी ऑलरेडी सांगून टाकलं असतं किंवा आई बाबा पण कित्येकदा आई बाबांना असं असतं की माहितीये का असं मला माहिती आहे असं आई बाबांच्याही आधी दीदीला फोन गेलेला असतो. सो ते त्या लेवल पर्यंत कित्येकदा गोष्टी जातच नाहीत की ओ शिट आता कोणाला सांगायचं. तो नॉट जस्ट फोन कॉल. अक्षयाचे व्हॉइस नोट्स खूप पॉप्युलर आहेत. म्हणजे नॉट जस्ट विथ मी, तिच्या फ्रेंड्सना पण. कारण एकतर तिला टाईप करायला भयंकर कंटाळा येतो. त्याच्यामुळे असं बरेचदा होतं की ती फक्त व्हॉइस नोट्स पाठवते. तर माझ्या आता फोनमध्ये इतके व्हॉइस नोट्स झालेत अक्षयाचे वर्षानुवर्षांचे की आणि ती पहिला एक मेसेज पाठवणार मला, एक डिस्क्लेमर की मला माहिती आहे तू ऑफिसमध्ये आहेस, बिझी असशील, मीटिंगमध्ये असशील, वेळ मिळेल तेव्हा तू ऐकू शकतेस. मी फक्त आता वेंट आउट करते. आणि मग त्या व्हॉइस नोट्स माझी मीटिंग जमल्यावर ते ऐकते आणि मग काहीतरी क्यूट यार. म्हणजे डायरी एकमेकांचे तुम्ही दोघीच आहात. खूप छान. अक्षय कधी कधी असं होतं की मोठी बहीण असते ती आपल्याला रागवते सुद्धा, कारण किती म्हणा ती एक ना आई कॅरेक्टर तिच्यामध्ये येऊन जातं. हे करू नको, हे नाहीये, तू हे असं करते. असं ताईचं तुझ्या बाबतीत काही असतं का? म्हणजे
सारख्या सूचना आपण असं म्हणतो तसं. फक्त तिचे जे कानातले, पर्स, कपडे जेव्हा मी नेते तेवढाच डिस्क्लेमर असतो एक की नीट परत आण, हरवू नकोस. म्हणजे लिटरली हे घड्याळ तिला ऑफिसमध्ये मिळालेलं ते मी ढापलंय. ड्रेस दीदीचा आहे, आणलेली पर्स पण आज दीदीचीच आहे, मी घातलेले कानातले पण दीदीचे आहेत. सो आय थिंक मेजर ह्याचेच असतं. डिस्क्लेमर्स असतात. बाकी तिला ओरडायला येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. तिला ओरडायलाच येत नाही, तिला रागवायला येत नाही. पण अशी लोक जास्ती डेंजरस असतात असं मला वाटतं. त्यामुळे मी आई बाबांना कमी, दीदीला जास्ती घाबरते. कारण जर मी तिला डिसअपॉइंट केलं तर मग वरच्या अथॉरिटी पर्यंत माझी गोची होईल ना. म्हणजे आई बाबांकडे काही करायचं असेल, मेसेज द्यायचा असेल, हो म्हणायचं असेल तर तो रस्ता ताईकडून हो, जातो. ऑलवेज. त्यामुळे मला भीती ऍज नाहीये, पण आहे असं आहे ते थोडंसं. हे पण मला ना सगळ्यांना सांगायचं वाटेल की हे ना नेहमी असतं ताई, की ज्या छोट्या बहिणी असतात, मी पण छोटी बहीण आहे, आम्ही ना मोठ्या बहिणींचे इयरिंग्स, कपडे काय माहिती, पण आम्हाला एक वेगळं कम्फर्टनेस वाटतं. काय सांगशील अक्षय याबाबत? मला ना अनेक वर्ष हे एक्सपिरियन्स करता आलं नव्हतं. ठीक आहे. हा. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या बॉडी टाइप्स एक्स्ट्रीम होत्या हम्म. आणि मी लहान पण होते. सो आता जरा आम्ही दोघी पण मोठ्या झालो आहोत, त्यामुळे आता मिळतं. तर हँड्स ऑन जे दिसेल ते, म्हणजे मी वाट बघत असते की कधी दीदी म्हणते की हे मला होत नाहीये किंवा आता हे मी वापरत नाहीये, की लगेच ते ह्या कपाटातून त्या कपाटात गेलेलं असतं. सो त्याची मजा एक मला खूप वेगळी वाटते. आणि आम्ही इन जनरल लहानपणापासून हे खूप करत आलो. आम्ही खूप बहिणी आहोत. सो एक माझ्या मोठ्या दीदीचा एक ड्रेस होता, छान असा मस्त पार्टीवेअर होता. तो तिने वापरला, मग तो तिने दीदीला दिला. मग दीदीकडून तिच्या धाकट्या बहिणीकडे गेला, मग तिच्याकडून मला आला, माझ्याकडून मी माझ्या आत्या बहीण. जसे आम्ही इन जनरल मोठे झालो आहोत त्या गोष्टीला घेऊन, की एकमेकींचे कपडे वापरा, पर्स वापरा, हे करा ते करा. बट डिस्क्लेमर हाच असतो की ते परत आलं पाहिजे. आणि मी कानातले हरवण्यात खूप एक्सपर्ट आहे. सो एक एक्झाम्पल देते. त्या दिवशी अक्षया म्हणाली, मी माझा हे फंक्शन आहे तर मी हा ड्रेस घालू का? तर मला आठवत नाहीये तू कोणता ड्रेस म्हणते. अगं तो जो ट्रायल करताना मी तुझे पिकॉकवाले इयरिंग्स हरवले होते. म्हणजे ती लिंक पण अशी आहे की तो ड्रेस नाही आठवत आहे, पण माझे इयरिंग्स कधी तिने हरवलेले ते ती आठवण करून मला ती रिमाइंड करते कोणता खूप ड्रेस. छान. आठवणींचा विषय निघालाय. Yes. बालपणीच्या आठवणी काय सांगाल? ज्या दोघींचे एकत्र आहेत आणि ज्या दोघींना आजही म्हणजे बसलात की त्या लहानपणीच्या आठवणी आठवतात, ते क्षण असे काही? सो आम्ही ना लहानपणी खूप ऑपोजिट होतो. ओके. आताही आम्ही बऱ्यापैकी वेगळ्याच आहोत बाय नेचर, बिहेवियर, पण आता तरी आमच्यामध्ये बऱ्याच सिमिलॅरिटीज आहेत. कारण जसे जसे वेन वी ग्रो अप आपण म्हणतो ना, एक हॅबिट्स रब अगेन्स्ट इच अदर, त्यामुळे थोडंफार एक्सचेंज एक होतो. पण लहानपणी खूपच प्रॉमिनंटली आमचे स्वभाव एकदम वेगळे होते. मी थोडीशी भित्री होते किंवा शांत होते, किंवा मला एक जे गिव्ह बॅक करणं असतं पटकन ते नाही जमायचं. आजही बरेचदा नाही जमत. बट अक्षया वॉज लाईक, ती एकदम स्ट्रॉंग होती ती, आणि ती एकदम दादा होती. सो आम्ही शाळेत असताना आमच्यामध्ये 6 वर्षांचा गॅप आहे. सो तिने जेव्हा स्कूल जॉईन केली तोपर्यंत आय थिंक मी ऑलरेडी 3री-4थीत असेन तोपर्यंत. तर आमचे टायमिंग्स वेगळे होते. तर मी आईला म्हटलेलं की आज मी माझी जेव्हा रिसेस असेल तेव्हा मी जाऊन बघून येईन की अक्षया कशी आहे, काय आहे, ती स्कूलमध्ये काय करतेय वगैरे. काय पुढे सीन? आणि मग सो मी गेले क्लासमध्ये, ठीक आहे, आणि मुली बसल्यात वगैरे, मला ही दिसतच नाहीये कुठे क्लासमध्ये की कुठे आहे. तर एका कोपऱ्यात ही 2 मुलींना घेऊन उभी आहे आणि तिला म्हणते तुझी चूक आहे, सॉरी बोल तिला. मी म्हणते ही काय दादागिरी करते शाळेमध्ये. मी मार खाऊन येते शाळेमध्ये लिटरली. आणि ही तिकडे पहिल्या दुसऱ्या दिवशी शाळेच्या ती ऑलरेडी एक गँग लीडर बनून ती ऑलरेडी लोकांवरती असं कंट्रोल वगैरे करते. सो ती खूप अशी एकदम डॅशिंग होती ती. म्हणजे फुल भाईगिरी, दादागिरी अक्षय. हा, म्हणजे यू कुडंट मेस विथ हर आणि यू कुडंट मेस विथ मी ऑल्सो. असं होतं.
असेच काही किस्से जे काय आमचे आहेत ते असेच किस्से अक्षय, आहेत. तुला काही आठवणी आठवत आहेत? आय थिंक हा खूप असा रॅन्डम फनी किस्सा आहे. ते माहितीये पाहुणे येतात तेव्हा आपल्याला सांगतात की नाही बाहेर हा. नका येऊ, मस्ती नका करू. हा. सो असाच आय थिंक एखादा दिवस होता आणि आम्ही आत होतो आणि ते असं माहितीये की उरलेलं आपण थांबतो की हे खाऊ नका, हे आमच्यासाठी ठेवा. तसं काहीतरी होतं. आणि आमच्याकडे ना खूप छान म्हणजे बाबांकडे आईकडे ना असे छान ग्लासेसचे आणि खूप मस्त मस्त सेट आहेत, फॅन्सी ग्लासेस होते. तर ना एवढे एवढेसे छोटे ग्लासेस होते आणि छान त्याला असं खाली ते धरायला वाईन ग्लास पण अगदी छोटा छोटेवाला, हा, स्मॉल. So ते आले आणि आम्ही त्यांनी ना कोक दिलं, त्यांना पाहुणे आले होते आणि आम्ही दोघी किचन मध्ये बसून होतो आणि आमचं 1 रूम किचन. सो आम्ही दोघी किचन मध्ये खूप वेळ होतो आणि नंतर एक बाटली एक ग्लास त्यांना बाहेर दिलं. जे काही उरलेलं होतं थम्सअप कोक जे काय होतं आम्ही त्या छोट्या छोट्या ग्लासमध्ये आम्हाला वाटलं एक ग्लास पिऊया, एक ग्लास पिऊ आणि नंतर आम्हाला मेजर शुगर रश झालं होतं आणि आम्ही एकट्याच हसत बसलो होतो. त्याचे म्हणजे चिप थ्रिल्स असायचे आमचे लहानपणी. सो हे असे किस्से आहेत. किंवा आम्ही WWF खेळायचो. 2 दादा, मी आणि आमची टीम पण अशी की माझा एक दादा आहे तो पण असा फुल गब्दूल आहे आणि दीदी आणि दुसरा दादा ते असे एकदम बारीक. सो आमची अशा 2 टीम्स असायच्या आणि WWFच खेळा. किंवा एकदा आय थिंक कोणीतरी माझ्यासाठी बाहुली आणली होती. तर मी त्यांना डायरेक्ट विचारलं होतं, म्हणजे माझ्या दीदीची बाहुली कुठे आहे? ते म्हणाले नाही तुझ्यासाठी. म्हटलं तिच्यासाठी आणा नाही तर मी घेणार नाही. तिचं होतं की अगं गप्प बस, घे गपचूप. नाही मला नकोय. की आय थिंक मला एक असं नाहीये, म्हणजे मला जे काय माझं बालपण आठवतंय कुठे ना कुठेतरी दीदी इज ऑलवेज देअर. म्हणजे मला अदरवाईज मला असोसिएटच नाही होत माझं बालपण. खूप छान. ताई, तू मार हिच्यामुळे कधी खाल्लायस का? म्हणजे नाही. लहान बहीण असं अचानक असं की ती खोड्या करते आणि आई बाबांचा ओरडा मोठ्या बहिणीला खावा लागतो, असे नाही. काही किस्से झाले नाही. किंवा भांडणं तुमच्या दोघींमध्ये मी असं ऐकलं की होत नाहीत म्हणून? हो. काय म्हणजे कसं भांडणं कसं नाही होत? बहिणींमध्ये तर भांडणं, रुसवे फुगवे आणि तितकंच प्रेम सुद्धा असतं. ऍक्च्युली लहानपणाचं म्हणशील तर जेन्युइनलीच आम्हाला आठवतच नाहीये की आम्ही कधी भांडणं केली आहेत, मारामारी केली आहे. नाहीच. आता नाही म्हणजे आता एक म्हणतो ना एक डिफरन्स ऑफ ओपिनियन तरी एक आता असतो. कारण प्रत्येकाला एक ग्रोअप झाल्यावरती आपापली मतं असतात. की कधी कधी असं वाटतं की अरे नाही थोडं हे बोललं पाहिजे किंवा मी म्हणेन की नाही ठीक आहे लेट गो केलं पाहिजे. सो ऍटलीस्ट आता एक डिफरन्स ऑफ ओपिनियन असतो. बट असं रुसणं, रागवणं, न बोलणं मला जेन्युइनली आठवतच नाहीये. लाईक एक पण किस्सा नसेल आमच्याकडे जेव्हा मला असं आठवतंय की. आणि एकतर ही होण्याच्या आधी सुद्धा मला खूप आईनी एक ट्रेनिंग दिलेलं होतं की आता बाळ येणार आहे, आपल्याला माहिती नाहीये भाऊ असेल की बहीण असेल, मग आता जशी मी तुझी काळजी घेते तशी तुला घ्यावी लागणार. असं खूप आईनी एक ब्रेन वॉशिंग आणि एक ट्रेनिंग दिलेलं आणि मी खूप वाट बघत होते त्या डेची की कधी माझं एक आपलं असं एक काहीतरी आपल्याला मिळणार आहे की ज्याच्यानंतर आय डोंट हॅव टू शेअर इट विथ एनीबडी. तर त्यामुळे ते असं गिव्हिंग आणि शेअरिंग इतकं आमचं आपापसात मी असं म्हणेन कदाचित ऑल क्रेडिट गोज टू आमचे पेरेंट्स ऍक्च्युली. कारण कधी तो बायसनेस किंवा ते कधीच नव्हतं आमच्या घरी कुठेच. पण ते लाडकी असं आपण म्हणतो ना, हा तू आई बाबांची लाडकी आहे किंवा तू लाडोबा आहे, हे ह्या गोष्टीवरून अनेकदा वाद अशी असतात. सो हिचं असं म्हणणं आहे की मी लाडकी आहे आई बाबांची. बट मे बी ती माझी लाडकी असल्यामुळे ते कॉम्पेन्सेट आपापसात कुठेतरी कॉम्पेन्सेट झाल्यामुळे कदाचित तो आमच्यामध्ये इश्यू आलेला नाहीये. मला असं खरंच वाटत नाही की असं काही आहे की. तुला काय वाटतं? नाही मला जेन्युइनली असं वाटतं की दीदी इज लाईक श्रावण बाळ. आणि हे त्या दिवशी बाबा बोलले. सो माझं असं आहे की व्हेरी गुड असू दे, नको मला अजून ऍडिट काही. सो दीदी त्यांची लाडकी आहे पण माझं असं की ठीक आहे पण मी दीदीची लाडकी आहे. सो ते सॉर्टेड आहे तसं. त्यामुळे असं घरी ग्रज वगैरे जे काही असं जो काही एक प्रकार असतो तो तर ते तसं काहीच नाहीये. आणि ते फक्त आम्ही मस्करीत
बोलायला म्हणून. पण असं कधीच झालं नसेल की एखादी गोष्ट दीदीसाठी आणली आहे तर ती माझ्यासाठी आणली नाहीये, किंवा माझ्यासाठी काही काही करणार असतील तर तिथे दीदीला कुठे निग्लेक्टेड फील होईल, असं कधीच नाही. म्हणजे लहानपणी पण नाही आठवत आहे आम्हाला काहीच. मी म्हणेन की पूर्ण तुमच्या ह्या जर्नीमध्ये आतापर्यंत अनेक फेजेस आपल्या आयुष्यात येतात. काही चांगल्या असतात, काही वाईट काळ सुद्धा प्रत्येकीसाठी असतो. म्हणजे लहानपणी एकमेकींसाठी आपण एकमेकी असतो, पण जसे मोठे होतो तेव्हा प्रत्येकाचं एक सगळं सर्कल असतं, म्हणजे फ्रेंड सर्कल असतो, तुमचे ऑफिस लाईफ असते. सो अशामध्ये कधी कुठे वाटलं की एखादी लो फेज आली आणि त्यावेळेला वाटलं की थँक गॉड ही माझी बहीण आहे किंवा शी इज विथ मी, ही फेज अशी कधी तो दिवस आठवतोय का की यू वेअर की थँक गॉड भाऊ नाही मला बहीणच मिळाली आणि अशी ताई माझ्यासोबत आहे किंवा अशी अक्षया माझ्यासोबत आहे? खूप आय मीन असे खूप इन्सिडेंट्स असतील, कारण डे टू डे लाईफमध्ये असं होतंच बरेचदा. कारण काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सोबत काही गोष्टी बोलू नाही किंवा बोललं तरी त्यांना कळणार नाही. कारण आता सपोज फॉर एक्झाम्पल आपल्या आई वडिलांविषयी सुद्धा कधी कधी काही गोष्टी असतात किंवा रिलेटिव्सच्या सोबत असतात. आय थिंक सिबलिंगचा असा बॉन्ड आहे, नॉट जस्ट बहिणी बहिणी, भाऊ बहीण असेल कोणीही, की ते रिलेशन जे आहे ते कम्पॅरेबल नाहीये दुसऱ्या कुठल्या रिलेशनशिपशी. आणि फॉर एक्झाम्पल मला ऑफिसमध्ये पण काही सपोज आज माझा एखादा लो डे आहे आणि मला वाटतंय की आज नाही माझा दिवस चांगला गेलाय, किंवा करिअरमध्ये मला असं वाटलंय की ओके मी कुठेतरी मागे पडतेय, आय एम नॉट डुईंग माय बेस्ट, असं सपोज मला वाटलं. आय फील जर मी माझ्या फील्डमध्येच एखाद्याशी शेअर केलं तर मला तिथून खूप ॲडवाईस मिळेल की अरे नाही तू हे केलं असतंस ना तर तुझं आज आज ही वेळ आली नसती, किंवा वॉट एव्हर. फ्रेंड्सना पण म्हटलं तर बरेचदा ते असे ॲडवायझिंगवाल्या मोडमध्ये जातात. बट आय थिंक बहिणीसोबत किंवा अक्षयासोबत मला असं वाटतं की फक्त ऐक, म्हणजे आम्ही फक्त ऐकतोय. बरेचदा त्याच्यामध्ये काहीही ज्ञान, काहीही लेक्चर हा प्रकार नसतो. इट इज जस्ट की आम्ही राउंड मारायला एक गेलो, समजा असे बरेचदा दिवस येतात की आम्ही दोघी इतक्या बिझी आहोत की आम्हाला नाही व्यवस्थित वेळ मिळालाय. एखाद्या रात्री जेवण झाल्यावरती जस्ट एक स्कूटर काढली, राउंड मारायला गेलो, कुठेतरी एका शांत जागी जाऊन बसलो आणि मग फक्त जे काही मनात आहे ते बोललं. सो एक सिस्टम मधून ते बाहेर जरी पडलं, आपल्याला बरेचदा सोल्युशन्स नको असतात. काही काही लाईफमध्ये काही काही प्रॉब्लेम्स असे आहेत ज्याच्यावरती सोल्युशन मिळूच शकत नाही, आणि नोबडी एल्स इज लिव्हिंग दॅट लाईफ. त्यामुळे तुम्हाला माहित नाहीये की कोणी तुम्हाला त्यावर काही उपाय सांगू शकत नाही. अशा वेळी तुम्हाला फक्त ते बोलायचं असतं आणि कोणीतरी एक ऐकणारा माणूस हवा असतो. सो आय थिंक तो माणूस आम्हाला मिळतो. आय मीन मी तिच्या पण बिहाफवर आय थिंक बोलले आहे, बट आय फील की ते आहे. सो डेफिनेटली असे लो मोमेंट्स तर आले आहेत पूर्वी लाईफमध्ये. अक्षय तू काय सांगशील, असे कुठले लो मोमेंट तुला आठवतात आणि त्यावेळेला ताईचा पाठिंबा होता? बरेच आहेत. अगेन जसं ती म्हणाली तसं मोस्ट ऑफ द टाइम ते वर्क रिलेटेडच असतात, की तेव्हा असं होतं की मी आता आय जस्ट नीड टू वेंट आउट. पण कित्येकदा ना रियालिटी चेकची गरज असते. कारण ती जसं म्हणाली की तसं आपल्या फील्डची लोक आपल्याला ऍडवाइजेस देतात आणि बऱ्याचदा लोक आपल्याला की ठीक आहे एक पॉझिटिव्हिटीच्या नावावरती ना आपण बरेचदा डिल्युजनल होऊन जातो, की उगाच होप मिळत राहतो. आपण उगाच आशा ठेवून असतो कित्येक गोष्टीवर, की ठीक आहे, नाही हे चांगलंच होणार आहे, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. मला असं वाटतं की दीदी खूप रियालिटी चेक देते आणि त्याच्यातून ना पुढे जाऊन जर ती गोष्ट खरंच इट डझंट फॉल इन प्लेस, त्याचं फार वाईट नाही वाटत किंवा त्याच्याबरोबर डील करायला थोडं सोपं जातं. कारण हे घडणार आहे किंवा हे असंच असतं ह्याची माझी मनाची तयारी झालेली असते. सो आय थिंक जेव्हा मी नाशिकला शूट करत होते तेव्हा मी पडले, माझं ते लिगामेंट टेअर आणि सगळं झालं होतं आणि आय जस्ट गॉट लकी. कारण तेव्हा नेमकी त्याच दिवशी दीदी नाशिकमध्ये होती. सो तेव्हा ती मला घेऊन गेली. किंवा कित्येकदा असं झालंय की मी एकदा एक खूप आधीची गोष्ट, मी कॉलेजचं एक नाटक करत होते आणि ते जे डिरेक्टर होते ते खूप बोलायचे, आम्हाला खूप बोलायचे, की टू एन एक्सटेंट की मी स्वतःला डाऊट करू लागले होते की मला खरंच हे मला खरंच करता येतंय का. आणि आउट ऑफ नोवेअर ना, म्हणजे कित्येकदा असं होतं की ती एक टेलिपॅथी आहे की हिचा मला मेसेज असतो की काय झालंय, इज एव्हरीथिंग ओके. इसको कोण बोलावे असं होतं मला. त्यामुळे
खूप खूप गोष्टी आहेत. म्हणजे कित्येकदा ना असं डे टू डे लाईफ मध्ये एव्हरी डे मध्ये पण असं होतं की आम्ही रोज घरी येतोय, पण तरी कसा मेसेज असतो की मला तुझी खूप आठवण येते, की भेटच होत नाहीये. आणि इट्स जस्ट की एव्हरी डे खूप रेग्युलरली आम्ही एकमेकींशी ते शेअर करतो, जस्ट बोलून टाकतो ना. तर मी मगाशी म्हणाले तसं की ते इथपर्यंत पोहोचतच नाही, आम्ही त्या प्रोसेस मध्येच एकत्रच असल्यामुळे. खूप छान. दोघींच्या चॉईसेस मध्ये काही डिफरन्स त्यावरून कसं असतं? म्हणजे खूप डिफरंट आहेत आमचे चॉईसेस. मला असं फार सटल, प्लेन अशा गोष्टी जनरली आवडतात. एकदम असं आणि शी लाइक्स ब्राईट, कलरफुल असं खूप असं प्रिंट्स असं अशा गोष्टी आवडतात. बट त्याच्यावरून असं काही आम्ही आता रिस्पेक्ट करायला लागलो एकमेकांची चॉईसेस, की आता माहीत झालंय की ठीक आहे, हिला हेच आवडतं, हिला हेच आवडतं. सो आता आम्ही ते काही एकमेकींवरती फोर्स करत नाही, की कधी-कधी होतं, की "अरे थोडी तरी तयार हो, मी तुला मेकअप करूनच हा एक देते." सेकंड, हा किस्सा आहे की म्हणजे एकमेव वेळ ती अशी 2-4 वेळा आली असेल, जेव्हा मीही रडले, हीही रडले. मेकअप जेव्हा मला दीदीचा करायचा असतो, तेव्हा ज्या लेवलची चिडचिड होते त्यावेळी. कारण मी तिला म्हणते, "दीदी फक्त डोळे बंद कर. लायनर करताना हलू नको." मग तिला मग माझा हात, मग आता मी करते, मग माझा हात दुखायला लागणार, मग माझी मानच दुखायला लागली. मग ह्याच्यावरून आम्ही दोघी इरिटेट होतो, की माझं असं असतं की मला करू तरी दे, तिचं असं असतं की मी तुला करू देत नाहीये म्हणून तिला रडू येतं, आणि त्याच्यावरून आमची चिडचिड होते. मग एकदा आय थिंक माझ्या भावाचं लग्न होतं का काहीतरी, मी म्हटलं राहू दे, ती एकच लायनर घेऊन बसली होती खूप वेळ. मग मी जाऊन दुसरं केलं. सो असं आय थिंक हे असे बेसिक डिफरन्सेस ऑफ ओपिनियन्स आहेत आमचे. आणि वी आर काइंड ऑफ डीलिंग विथ थिंग्स, की म्हणजे मी कोणी काही बोललं तर मी मागे पुढे बघत नाही, मी बोलून टाकते. तिचं असं असतं की नको, आपण थांबूया, आपण सांभाळून घेऊया. जसं की मी किती किती एका लेवल पर्यंत ना, मग मी तोंड सोडलं की मग मी सोडलं. ती फारच लोकांना खूप जास्ती सांभाळून आणि घेते. सोल सिस्टर्स वाटतात मला अशा तुम्ही दोघी सुद्धा, म्हणजे एकमेकींसाठीच बनल्या आहात आणि असं आहे. मी येते काटकसर या ब्रँडकडे. म्हणजे हे नाव फार वेगळं आणि खूप सुंदर मला वाटलं. ह्याची सुरुवात, ह्याची कल्पना कशी निर्माण झाली? तुम्ही दोघींनी एकत्र यावं, कारण दोघींचं क्षेत्र वेगळं आहे आणि आपण दोघी बहिणींनी मिळून काहीतरी करूया. आणि अनेकदा आपण म्हणतो की जिथे नातं येतं आणि पैसा येतो, सो ते क्लॅशेस होतात. सो ह्याबद्दल मला ऐकायला आवडेल. सो काटकसर मगाचचा रेफरन्स देते, जे ती म्हणाली की कपडे, बिकॉज आम्ही खूप घरात आम्ही बहिणीच जास्त असल्यामुळे नेहमी असं व्हायचं की मोठ्या बहिणीचे कपडे धाकटीने घातले, मग तिचे कपडे आणखीन कोणी घातले. सो ते एक जे शेअरिंग केअरिंग जे एक असतं, त्याच्यावरून कुठेतरी आम्हाला ही कल्पना सुचली दोघींना, की एकतर मुलींना जनरलीच कपडे आपल्याला खूप आवडतात. मग ते 2-3 वेळाच घातल्यानंतर आपल्याला त्याचा कंटाळा येतो. आणि मग किंवा बरेचदा ते फिट होत नाहीत. कधी-कधी असे कपडे असतात जे आपण आणल्यानंतर ते तेव्हा चांगले वाटतात, नंतर घातल्यावरती चांगले नाही वाटत. घरामध्ये कपाट ओव्हरफ्लो होत राहतं आणि मग आईची पण चिडचिड होते, की "अरे काय आहे हे? तुम्ही अजून नवीन गोष्टी आणत जातायत, एक्झिस्टिंग गोष्टींचं काय?" पण ते जे एक शेअरिंग जे आपण कपड्यांचं लहानपणापासूनच असतं, त्याच्यावरून आम्हाला कुठेतरी ही एक कल्पना आली. आणि हे आय थिंक वेस्टर्न कंट्रीजमध्ये सस्टेनेबल फॅशन आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बऱ्यापैकी आहेत. आपल्याकडे अजूनही ते आपण सेकंड हँडला खूप आपण सेकंड हँड म्हणून त्याला अगदी आपण नॉट सच अ गुड नेम आपण त्याला दिलंय, बट त्याला प्री लव्हड असं म्हणतात, की अगोदर कुठल्या तरी व्यक्तीने अगोदर त्या गोष्टीवर प्रेम केलंय आणि आता तुम्हीही त्यावर तेवढंच प्रेम करू शकता. सो ह्याच्यावरून आम्हाला ती आयडिया आली आणि आम्ही म्हटलं, की आपलं जे क्लोजेट, आपलं जे वॉर्डरोब आहे, व्हाय नॉट शेअर इट विथ समवन एल्स ऑल्सो. आणि मग त्याच्यामधून एकतर आपण बरंचसं वेस्ट जे आहे ते आपण कंट्रोल करतो. सो वी आर सपोर्टिंग एन्व्हायरमेंट ऑल्सो. आणि ॲट द सेम टाइम आपण सगळ्यांना एक पॉकेट फ्रेंडली, एक अफोर्डेबल ऑप्शन देतोय, की हे जे कपडे आहेत ते मे बी एकदा दोनदा यूज झालेले आहेत, पण
तुम्ही परत ते वापरू शकता. आणि त्याच्यावरून आम्ही हे काटकसर सुरू केलं. काटकसर हे वी बिलॉन्ग टू अ मिडल क्लास फॅमिली. आम्ही लहानपणापासून आमची जी जर्नी राहिली आहे ती कुठेतरी ॲडजस्टमेंट करून, कुठेतरी काटकसर करून आपण वाढलोय, एकमेकींचे कपडे घालत, हे करत. सो त्याच्यावरून आम्ही म्हटलं की ओके हेच नाव आपण देऊया आणि सुरुवातीला आम्ही म्हटलेलं की आता सुरूच करूया हे नाव देऊन. नंतर आपल्याला वाटलं तर आपण रिब्रँड करू किंवा नंतर आपण चेंज करू. पण पण समहाव लोकांना ते आवडलंय. आवडलं, ते खूप कॅची वाटलं. महाराष्ट्रीयन्सना तर माहिती आहे, पण आम्ही जे आता पॉपअप्स वगैरे करतो तिथे कितीतरी नॉन महाराष्ट्रीयन्सनी आम्हाला येऊन विचारलं की अरे हे साऊंड खूप छान करतंय काटकसर, ह्याचं Yes. मीनिंग काय आहे? खूप छान. सो येस, दॅट अक्षय, इज तू काय अबाउट सांगशील? इट. म्हणजे जसं मगाशी म्हणाले की चॉईसेस तुमच्या दोघींचे वेगळे आहेत आणि जेव्हा ही ताईकडून कल्पना आली की काटकसर ह्या पद्धतीने आपण सुरू करूया, सो तुझा थॉट कसा होता त्यावेळेला? आय वॉज ऑन बोर्ड. एकतर मी कुठलीही नवीन गोष्ट असली की मी ऑलवेज ऑन बोर्ड असते त्या गोष्टीला. माझ्यासाठी फॅशन असं आहे ना की आय हॅव ऑलवेज हॅड अ लव्ह हेट रिलेशनशिप. कारण मी जेव्हा मोठी होत होते तेव्हा मला माझ्या साईजचे कपडे नाही मिळायचे. कारण मी माझ्या वयासाठी खूप उंच होते, खूप जाड होते. सो मला कपडे कधीच मिळायचे नाही. सो मी पण मोठी होताना मी नेहमी आईचे कुर्ते, बाबांचे शर्ट, बाबांची पॅन्ट असे कपडे घालून मी मोठी झाले होते. सो आणि आता नंतर असं होतं की प्लस साईज ब्रँड झाले, दे आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एकतर इन जनरल लोकांचं असं असतं की मोठी साईज म्हणजे मग आम्हाला कपडा जास्ती लागतो, मग त्याचे जास्ती पैसे. सो मला ते सुद्धा वाटलं की अरे आपण थोडंसं कुठेतरी फॅशन शुड बी ऍक्सेसिबल टू एव्हरीबडी आणि पॉकेट फ्रेंडली सुद्धा असलं पाहिजे. माझे अनेक असे कपडे आहेत किंवा दीदीचे पण आहेत, आईचे पण आहेत, जे आम्ही शिवलेत आणि साड्यांपासून आम्ही ते ड्रेसेस शिवलेत. सो त्यामुळे ते सुद्धा कपडे खूप असे स्पेशल फील होतात की त्यांना आपण म्हणतो ना की आईची साडी, आजीची साडी, त्याला एक गोष्ट आहे, इट हॅज अ हिस्ट्री. असं मला वाटतं की कपड्यांना सुद्धा एक स्टोरी असते. सो आमचे बरेचसे असे कपडे जे गेलेत ना, जे आईच्या साडीपासून शिवलेले आम्ही ड्रेसेस, गाऊन्स, अनारकली असे आमचे गेलेत. ते लोक आणि आम्ही बघितलं आणि इट वॉज अ व्हेरी अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स की जो पहिला सगळ्यात पॉपअप केला तेव्हा ती मुलगी अशी एकदम वेडीच झाली की ओ माय गॉड, इज दिस मी फ्रॉम माय मदर्स साडी. अशी छान तिने तिथल्या तिथे त्या एक्झिबिशन मध्ये तिच्या पॅन्ट शर्ट वरती ते घालून फोटो बिटो काढले. मग तिने सो दॅट इज वेअर वी गॉट द कॉन्फिडन्स की अच्छा लोकांना ही कॉन्सेप्ट आवडते. आणि जसं आम्ही फ्लॉन्ट करायचो की इन जनरल की जर मला कोणी सांगितलं छान आहे तुझा ड्रेस, माझ्या दीदीचा आहे, किंवा अरे छान आहे अनारकली, आईच्या साडीचा शिवलाय. सो आय रिअलाइज की लोकांना पण हे आवडतं सांगायला की त्यांचे कपडे कुठून आलेत. नॉट एव्हरीबडी जस्ट टॉक्स अबाउट ब्रँड्स. लोकांना आणि आय थिंक स्टोरीज इज समथिंग दॅट ब्रिंग्स पीपल टुगेदर. सो असा हा थॉट होता. आणि इन जनरल आम्ही काही केलं तरी आय एम बांड्या भाऊ, आय एम बांड्या आणि दीदी परेश रावल आहे की सगळं तिचा फिक्स जॉब असतो. तिचा एक सकाळी तिचं एक रुटीन 1.5-2 तास तिचे ट्रॅव्हल मध्ये जातात किंवा ती अख्खा वेळ ऑफिसमध्ये असते. सो सगळं प्लॅनिंग आणि एक काय म्हणतो ऍडमिन सगळं ती बघते आणि मग एक्झिक्युशन वरती मी असते की खूप छान. कामगार रेडी आहे. आणि मला आवडतं असं. नाही, पण मला खूप छान आहे, थॉट वेगळा आहे. आणि म्हणजे क्लोथिंग ब्रँड अनेक आहेत मी म्हणेन असे, पण हे काहीतरी वेगळं आहे. आणि ही गोष्ट खरंच आहे, मी म्हणेन की मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण खरंच वेअर करतो. बहिणींचे तर मोस्टली असतात, आपण फॅमिलीमध्ये एकमेकींचे वापरतो आणि त्याच्यामध्ये कुठेच आपल्याला कमीपणा नाही वाटत किंवा आपल्या मनात थॉट येत नाही की हे बॅड आहे किंवा ते त्यांनी वापरलंय आपण वापरतो. उलट आपण फ्लॉन्ट करतो ह्या गोष्टी. सो काहीतरी वेगळा कन्सेप्ट आहे, अप्रिशिएट मी म्हणेन. हा दोघींनी मिळून केलेला तुमच्या दोघींचा ब्रँड आहे. तुमच्या दोघींचं पर्सनल आता मी विचारेन करिअर वाईज की आता पुढे काय आहे? म्हणजे अक्षय, आम्हाला माहितीये की तू अनेक वेब सिरीज आहे, नाटकं आहेत, सिरियल्स आहे. पुढे आता फ्युचर वाईज काय गोल्स काही ठरवलेत का? गोल्स तर हेच म्हणजे करिअर वाईज राईट. हो. आता लेटेस्ट आता एक जी फिल्म केली शूट ती येते, क्लाउनिंग करते मी. सो मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स करायला आवडतील ऑन स्क्रीन. आणि डेफिनेटली सिरियल्स मध्ये खूप एक्सपिरियन्स मला ऑलरेडी मिळालाय, पण तिथे सुद्धा काही असेल तर एक्सप्लोर करायला नक्कीच आवडेल. पण माझी जेन्युइनली इच्छा आहे की मला फिल्म्स करायला आवडतील, वेब सिरीज करायला आवडतील आणि अशा काही गोष्टी ज्या फेस्टिवल्सना पुढे जातील, थोडे आर्ट फिल्म्स असतील. सो तिथे थोडासा माझा कल आहे.
कारण तिथे मी फार एक्सप्लोर केलं नाही आतापर्यंत. सो त्यासाठी थोडी मेहनत सुरू आहे आणि त्याच बरोबरीने मी क्लाउनिंग करते. सो ते एक वेगळंच विश्व आहे आणि त्यात जितकं आत जाऊ ते तितकं मोठं होत जातं. सो आम्ही आमचे ते क्लाउनिंगचे शोज घेऊन अगदी दुर्गम भागात जाऊन परफॉर्म करतो. सो दॅट इज काय म्हणतो, इट इज फॉर माय सोल, की त्याच्यातून मी काहीच एक्सपेक्ट नाही करत कित्येकदा की मला लोक ओळखतील किंवा तिथून मला किती पैसे येतील. हा सेकंडरी थॉट असतो. पण मेन जो थॉट आहे की मला क्लाउनिंग करायचंय, कारण ती एक अशी एक असं आर्ट फॉर्म आहे की जिथे मला असं वाटतं की चला इतरांसाठी ते इट्स बियॉन्ड एंटरटेनमेंट. त्यामुळे सध्या माझा कल इथेच आहे की मला ऍज अन ऍक्टर बेटर व्हायचंय. मला अजून स्किल्स डेव्हलप करायचे आहेत स्वतःला, सो दॅट स्क्रीन असेल, थिएटर असेल, मला ते वापरता येईल आणि चांगले कॅरेक्टर्स परफॉर्म करता येईल. मी म्हणेन तू फोटोशूट्स पण तुझे जे असतात ना खूप सुंदर असतात. Thank you. आणि मी म्हणेन त्यावरती पण तू कर, कारण Yes. खूप छान छान फोटोजेनिक फेस आहे तुझा आणि तुझे फोटोज पण सगळे असे बघून ना इतकं म्हणजे काय माहिती, पण एक वेगळी जादू आहे. तर ती बघावीशी वाटतात तुझे फोटो, इतके सुंदर. आणि तू कॉन्टेंट वाईज काढते, म्हणजे असं नाही की फक्त रॅन्डम साडी वेअर केली आणि तू फोटो तो फ्लॉन्ट करायला जस्ट काढलाय. तुझं काहीतरी त्या प्रत्येक फोटोच्या मागे एखादा विचार, थॉट वाटतो आणि तो अनेक जणांना, मे बी माझ्यासारख्यांना काही असेल की ज्यांना तो कळत असेल आणि तो रिलेट होतो किंवा कळतो की अच्छा ह्या थॉट आणि हा फोटो आहे. सो ते पण मी म्हणेन की तुझ्या फ्युचर प्लॅन मध्ये ठेव. ऍब्सोल्युटली, मी आय विल कन्सिडर दिस. थँक्यू सो मच. थँक्यू ताई. तुझ्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल, म्हणजे ऑफिस वर्किंग आहे पण तुझं क्षेत्र किंवा तू काय करतेस? मी बँकिंग मध्ये आहे. आता 14 वर्ष झाली मला. आय एम अ बँकर. मी एक टिपिकल जे एक कॉर्पोरेट एम्प्लॉई, कॉर्पोरेट मजदूर म्हणतो आम्ही स्वतःला. सो मला लाईफमध्ये क्लॅरिटी पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे. खूप रॅन्डम गोष्टी मी खूप अँक्शियस होऊन जाते. त्यामुळे मला हे आवडतं. इतके वाजता उठा, इतके वाजेपर्यंत वर्कआउट करा, इतके वाजता डब्बा बनवा, निघा. माझं जे एक टिपिकल हाऊस होल्ड एका पर्सनचं जे काही एक लाईफ असतं, माझं तसं आहे. फ्युचर प्लॅन्स पण माझे हेच आहेत की मला खूप लाईमलाईट, खूप काही असं काही नाही आहे. आय वॉन्ट अ व्हेरी सिम्पल लाईफ फॉर मी अँड माय फॅमिली. सो गोल्स एवढेच आहेत की जसं लाईफ आपलं गेल्या काही वर्षांपासून आमचं जे लाईफस्टाईल एक थोडी आम्ही हळूहळू करत एक बेटर करत आपण जातो, कारण आपण ग्रो करतो, थोडे पैसे जास्त कमवतो, थोडं जास्त फिरता येतं, जग बघता येतं. सो माझे हेच गोल्स आहेत की मी एक ऑफिसला जावं, माझी सॅलरी मला यावी, माझ्या सेव्हिंग्स मधून आय एम एबल टू ट्रॅव्हल, माझ्या फॅमिलीला मी एक कम्फर्टेबल लाईफ देऊ शकते आणि मी एक कम्फर्टेबल लाईफ जगू शकते. दोघींकडे असं की हिच्याकडे बघण्यासाठी की लाईफ मध्ये रेस्ट घ्यायचा आणि सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आणि जिथे क्षणभर विश्रांती घ्यायची तिथे ताईकडे लक्ष द्यायचं की अच्छा काही दिवस असे क्षणभर विश्रांती घ्यावे, जेव्हा आपण ग्लॅमर आणि मीडिया हे फेज असतो तेव्हा. काही प्रश्न मी आमचे जे स्टाफ आहेत त्यांनी सुद्धा तुमच्यासाठी पाठवलेत, कारण तुम्ही sweet. दोघी येणार आहात हे कळल्यावरती. श्रद्धा म्हणून आमची कलिक आहे जी कॉन्टेंट क्रिएट करते आपल्या सोशल मीडियावरती, सो तिने तुमच्या दोघींसाठी काही प्रश्न पाठवलेत. प्रत्येक घरात बहिणींमध्ये कपडे किंवा मेकअप ह्या चोरण्यावरून वाद होतात, म्हणजे आपण एकमेकांचे घेतो. सो नाईक सिस्टरच्या वॉर्डरोब मधला वॉर्स कसे असतात, कुठल्या गोष्टीवरून तुमच्यामध्ये भांडणं होतात आणि सगळ्यात जास्ती उधारी कोणाकडे असते, म्हणजे कोण जास्ती सामान घेऊन जातं? सगळ्यात जास्त सामान घेऊन ही जाते आणि वॉर्स फक्त वॉर जागेवरून होतं की आता माझ्या कपाटात जागा नाहीये, तुझं सामान ठेव तुझ्याकडे. आणि का घेतात मी सांगते, मला कंटाळा येतो शॉपिंग करायला. सो सगळं शॉपिंग, आणि हिला खूप हौस आहे, खूप म्हणजे दीदीला तिला जेन्युइनली आवडते शॉपिंग. सो दीदी शॉपिंग करत राहते, मग हळूहळू ते मी माझ्याकडे सरकवत जाते. ओके, वॉर्स हरवण्यावरून आणि जागेवरून जागेवरून त्याच्यावर. बहिणींमध्ये एक नियम असतो, म्हणजे एकमेकींना जितकं आपण एकमेकींना हसवतो किंवा एकमेकींसोबत मस्ती करतो, पण जर का बाहेरचं कोणी कोणाला बोललं तर मग ते आपण ढालीसारखे उभे राहतो. सो तुमच्या दोघींच्या नात्यामध्ये हा प्रोटेक्टिव्ह स्वभाव किती सगळ्यात जास्त दिसून येतो, किंवा असा एखादा क्षण आठवता का मी तिला बोलली तर चालेल पण बाकीच्याने कोणी बोलायचं नाही?
आय थिंक ते म्हणजे इट इज गिवन की आमच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या लोकांना माहितीये की एकमेकींसमोर कोणीच कोणाला बोलण्याची हिंमतच करत नाही. आणि मला जर कोणी काही बोललं तर ही ऐकून नाही घेणार. आणि इट इज व्हाईस वर्सा. सो आय थिंक इट्स गिवन, म्हणजे सगळ्यांनाच माहितीये, आई बाबांना सुद्धा माहितीये की एकमेकींना एकमेकींच्या समोर कोण कोणाला काही बोलू नाही शकत. Yeah, that's म्हणजे true. दोघे एकमेकींच्या वकील बनून जातात. हा. हा, absolutely. बालपणाची अशी कोणती खोडकर किंवा अशी एखादी सवय जी दोघींपैकी एकमेकींनी आजही नाही सोडली? म्हणजे तू हिची सांगायची की ताईची एखादी सवय आहे किंवा खोडकरपणा की जो आजही तिच्यात आहे, आणि अक्षयाची? खोडकर. दीदी ऍक्च्युली खोडकर नाहीये, माहितीये का, गुणी बाळ आहे. त्या गुणी बाळाची एखादी सवय की जी आजही तिच्यामध्ये आहे, जी लहानपणी सुद्धा होती आणि आजही आहे? की तिला नाही पटकन बोलताच येत नाही. मला असं होतं की इट्स ओके. म्हणजे आय थिंक खूप ब्लंटली सांगायचं झालं तर पीपल प्लीजिंग स्वभाव, की तिला समोरच्याला दुखवताच येत नाही. पण माझं म्हणणं आहे की तू नाही म्हणालीस तर ह्याच्यात नॉट नेसेसरी समोरच्या व्यक्तीला वाईट वाटतंय, ते तुझ्यावर का तू बर्डन घेतेस. सो तो जो एक स्वभाव आहे की समोरच्याला दुखवायचं नाहीये, हा लहानपणापासून आहे. आणि तो बदलावा तिने कुठेतरी? हो, ऑफकोर्स. कारण जेव्हा आपण स्वतःसाठी स्टँड घेतो किंवा आपण स्वतःच्या बेनिफिटसाठी एखादी गोष्ट करतो, याचा अर्थ हा होत नाही की समोरच्या व्यक्तीचं त्यात नुकसान होतंय. सो ते समोरच्या व्यक्तीचं काहीच होत नाहीये ना, भलं होतंय ना काही वाईट होतंय. तर इन्स्टेड मग स्वतःचं भलं करावं ना अशा वेळेला. ताई, तुला काय वाटतं की असंच मी म्हणेन की एखादा स्वभाव किंवा गोष्ट जी लहानपणी आणि आताही आहे किंवा ती तुला बदलावीशी वाटते अक्षयाने? बदलाविषयी असं नाही वाटत मला. जे तिला वाटतं तेच मी म्हणेन, की प्रत्येक वेळेलाच ब्लंट होऊन प्रत्येकच वेळेला नेसेसरी नाही आहे, की आपण उत्तर दिलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. इट्स ओके. आय मीन जर का काही गोष्टी अशा आहेत, की जर ती लोकं आपल्यासाठी मॅटर करतात, तर त्या व्यक्तींसाठी थोडं आपण जर ॲडजस्ट केलं तर त्यातनं आपल्याला आनंदच मिळतो. आणि जर ती लोकं मॅटर नाही करत, तर आपण काहीच न बोलावं. बोलाच कशाला मग? मग त्यापेक्षा रादर से नथिंग दॅन सेइंग समथिंग मीन, असं मला वाटतं. आय थिंक ताई म्हणजे ना गुरु असते ना आपल्यासाठी, मेंटर. सगळे पुस्तकातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हिच्याकडे आपल्याला मिळून जातात. ब्रँडसाठी एखादी आयडिया किंवा डिझाईन वरून तुमच्या दोघींमध्ये मतभेद झाले आहेत का? आणि शेवटचा शब्द कोणाचा असतो? की घरातली बॉस कोण आणि बिझनेसची बॉस कोण, असं? आय थिंक ती बॉस तीच आहे. बट मतभेद जनरली होत नाहीत, कारण आता कसं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम एकमेकींचे टेस्ट कळू लागले आहेत आम्हाला. सो मी जनरली एक्झिक्युशन पार्ट माझ्याकडे असतं. सो मी ते सगळं करून घेते, कारण माझ्याकडे वेळ फ्लेक्सिबल असतो. मी माझ्यानुसार मला करता येतं आणि मला माहितीये की ती ऑफिसमध्ये बिझी असते. सो मी सगळं करून घेते आणि मग मी तिला ही भली मोठी लिस्ट पाठवते की आता हे सगळं मी केलंय काम, फायनल अप्रुव्हल्स कर, आणि जे नसेल तर आणि क्रिएटिव्हिटीमध्ये आय थिंक अक्षया इज डेफिनेटली बेटर. सो मी ते एक्सेप्ट करते, की क्रिएटिव्हज मी तिच्यावरती सोडलेत. सो ब्रँडचा लोगो असेल म्हणजे तिने ऑलरेडी ते लोगोज बनवून 2-3 ऑप्शन्स तिने पाठवले, की हे 2-3 ऑप्शन्स आहेत आणि ते तिन्ही छान होते. म्हणजे लाईक शी सेड, आता टेस्ट माहीत झाली आहे, सो साधारण दोघींचे टेस्ट मर्ज करून जसं करता आलं तसं तिने केलं. बाकी कंटेंट पण जो बनवायचा असतो प्रमोशन्ससाठी, रील्स वगैरे, दॅट इज कम्प्लिटली तिचं डिपार्टमेंट. सो आय थिंक आता वी जस्ट ट्रस्ट इच अदर, की आणि क्लॅशेस होत नाहीत कारण आमचे डिपार्टमेंट्सच कम्प्लिटली वेगळे आहेत. आणि घरात बॉस कोण तुमच्या दोघींमध्ये? आणि जेव्हा तुम्ही हे काटकसर वाईज काम करताय एकत्र ब्रँडमध्ये, तर तेव्हा कोण बॉस असते की तिचा शब्द हा फायनल शब्द? आणि घरी सुद्धा जर का एखादं काही विषय निघाला, फॅमिलीमध्ये काही गोष्टींवरून चर्चा होते, सो तेव्हा लास्ट निर्णय हा कोणाचा असतो, असा की तो ऐकलाच जाणार? घरी तर ऑफकोर्स दीदीच. आणि कामाच्या बाबतीत आय थिंक दोघींचाच असतो. कामाच्या बाबतीत असं काही एवढं बॉस वगैरे असं काही काहीच नाहीच नाही. आहे.
आणि घरी सुद्धा ऍक्च्युली शब्द आमच्या आईचा असतो. त्यामुळे त्यात पण काही फार तिचा किंवा माझा असा काही प्रकार फार काही नाहीये. चालत नाही फक्त दोघींचं. मे बी कन्व्हिन्स करण्यासाठी मे बी आय वुड बी लिटल मोर कन्व्हिन्सिंग तिच्यापेक्षा, एवढंच मी बोलू शकते. पण अदरवाईज शब्द शेवटचा म्हणजे आईचाच घरातली बॉस असतो. ही आईच आहे. आईचा आहे. काटकसर हे नाव निवडताना तुमच्या डोक्यामध्ये काय विचार होता? आपण मगाशी हा, ते काटकसर मगाशी विषयी बोललो बोललो. आणि 2 बहिणींनी एकत्र येऊन जेव्हा तुम्ही हा प्रवास सुरू केला, सो काय चॅलेंजेस तुम्हाला आले? आय थिंक चॅलेंज मेजरली हाच आहे की आमच्या दोघींचे पण प्रोफेशन्स वेगळे असल्यामुळे कितीही आमच्यासाठी हे पॅशन प्रोजेक्ट म्हटलं ना, आम्हाला दोघींनाही तेवढा Schedules. वेळ देता येत नाही जेवढा आम्हाला ऍक्च्युली द्यायचा आहे. सो आय थिंक हाच एक मेजर चॅलेंज आहे कारण आमच्यासाठी. आमचे शेड्यूल्स मॅच नाही करत. लाईक मी वीकडेज ना कम्प्लिटली बिझी असते, वीकेंड्स आर फ्री फॉर मी. बट हिचे इव्हेंट्स काही ज्या अशा गोष्टी आहेत, आता जसं आता फॉर एक्झाम्पल दिस इंटरव्ह्यू आपण वीकेंडला आहे, सो हिचं मोस्ट ऑफ द सगळं जे काम आहे ते देर इज नो डे फॉर इट, कारण तिचं फील्ड तसं आहे. सो आय थिंक वेळ कोऑर्डिनेट करून वेळ काढणं हे एक सगळ्यात मोठं आमच्यासाठी चॅलेंज होतं. आय थिंक येस, दॅट वॉज अ मेजर इश्यू. रॅपिड फायर घेते मी काही प्रश्न. दोघींपैकी सर्वात जास्त इमोशनल कोण आहे? इमोशनल मी आहे. आता हे उत्तर मी पण देऊ शकेन. नवीन खरेदीसाठी सगळ्यात जास्त खिसा कोणाचा रिकामा होतो? हो, ताईचा. कोणाचा राग जास्त डेंजर आहे? ओ, ताईचा राग डेंजर आहे? खरंच? म्हणजे मी खूपच कमी रागवते, सो त्यामुळे खूप सायलेंट ट्रीटमेंट देऊ शकते मी रागवले तर, म्हणून ते डेंजरस असेल असं मी अज्युम हो, हो. करते. की भविष्यात एकमेकीनं कोणती एक वाईट सवय सोडायला सांगायची असेल तर? आय थिंक ती मगाशी तुम्ही जी सांगितली ती, की किंवा काही अजून वेगळं असं वाटतं? जर का एकमेकींमध्ये चेंज करायचं असेल तर तुला ताईला किंवा तुला अक्षयाला सांगायची की ही सवय बदल असं? आय थिंक एक मी सांगू शकते, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट नाही, मला असं वाटतं की खूप लवकर ती खूप जास्त फ्रेंड्स बनवते. वाईल ती खूप छान क्वालिटी आहे, नो डाऊट. कारण आज तिचं जेवढं फ्रेंड सर्कल आहे ते सगळे जेन्युअनली तिचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि सगळे खूप स्ट्रॉंगली तिच्या पाठीशी आहेत. बट मला इन जनरल असं वाटतं की सर्कल खूप मोठं झालं तर आपल्याला पण डिफिकल्ट जातं सगळ्यांना एका वेळेला खुश ठेवणं. सो प्रॉबेबली ती एक गोष्ट आहे जी मला वाटते की थोडी बेटर तुला होऊ काही वाटते शकते. ताईमधली? काहीच नाही चेंज करायचं. काय वाटतं? मगाशी जे मी म्हणाले हा, ते की तेच. ती खूप करते सगळ्यांसाठी आणि तिथे इन दॅट प्रोसेस ती स्वतःला कुठेतरी मागे ठेवते. सो माझं इतकंच म्हणणं आहे की कर दुसऱ्यांसाठी, पण स्वतःला कुठेतरी प्रायोरिटीवर ठेव, असं माझं म्हणणं आहे. बट असं ती म्हणतीये, पण तीही बऱ्यापैकी आहे तशीच. कारण आय थिंक आपण सगळेच असतो, राईट? म्हणजे मे बी एखाद्यासाठी 1-2 लोकं मॅटर करतील, एखाद्यासाठी 10 लोकं मॅटर करतील. पण जी लोकं मॅटर करतात त्यांच्यासाठी आपण सगळेच असतो. सो वाईल हे सगळं ती मला सांगतेय, बट आय एम शुअर ती पण बरेचदा स्वतःला प्रायोरिटाईज नाही करत व्हेन इट कम्स टू हर फ्रेंड्स ऑर व्हॉटएव्हर. सो पण मी म्हणेन की तू अजून प्रायोरिटी कर स्वतःला प्रॉब्लेम असं. ना, डेफिनेटली. म्हणजे हे तर तिने मला लिटरली चिठ्ठ्या लिहिल्या आहेत तिने हे सांगण्यासाठी मला. हा? हो. पोस्ट कार्ड्स दिली आहेत मला ऑफिसमध्ये, जी माझ्या डेस्कवर लावलेली आहेत की लर्न टू से नो आणि काय. सो येस, मी प्रयत्न करते आणि आय थिंक मी बरीच इम्प्रूव्ह पण झाली आहे ओव्हर द लास्ट फ्यू इयर्स. खूप छान आहे. करूया काहीतरी वेगळ्या मुलाखत करूया निमित्ताने आणि तेव्हा बघूया किती इम्प्रुव्हमेंट झाली आहे ताईमध्ये. काय सांगाल दोघींना जर का सोलो ट्रिप आणि सिस्टर ओनली ट्रिप हा ऑप्शन दिला तर काय निवडाल? सिस्टर ओनली आम्ही केलंय इनफॅक्ट. आणि कुठलं फेवरेट डेस्टिनेशन आहे दोघींचं की जे एक्सप्लोर करायला आवडेल किंवा जे बकेट लिस्ट मध्ये आहे दोघींच्या? आय थिंक ऑल टाइम कम्फर्ट डेस्टिनेशन आमच्यासाठी गोवा असतं. त्यानंतर आतापर्यंत केलेल्यापैकी आय थिंक मेक्लोडगंज ना, हिमाचल हिमाचल ट्रिप आमची खूप छान कमाल होती. होती. आणि आय थिंक ती पहिली ट्रिप ती होती पहिली ट्रिप होती जी आम्ही फक्त दोघींनी मिळून केली होती. आणि खूप म्हणजे खूप दिवस 7-8 दिवस आम्ही केली अशी ती पहिली ट्रिप होती. आणि बकेट Bucket लिस्ट list. मध्ये तर आम्हाला इटलीला जायचंय कधीपासून असं आमच्या डोक्यात आहे. पण समहाव आम्ही प्लॅन असं करतो की अब्रॉड जायचं, बट आम्हाला इंडियामध्येच असं वाटतं की इतकं काय काय आहे ना एक्सप्लोर करण्यासारखं की वी जस्ट एंड अप प्लॅनिंग कुठेतरी येतं. आम्ही इथे. कोस्टल कर्नाटक केलं जानेवारीमध्ये. अरे हो. पण तेच आहे की आमचे शेड्यूल्स मॅच न झाल्यामुळे बरेचदा तो इश्यू येतो.
बट आम्हाला सिस्टर्स ट्रिप आवडते रादर दॅन सोलो, कारण एखादी सुंदर गोष्ट बघतो तेव्हा कोणीतरी शेअर करायला असेल तर डेफिनेटली इट इज आणि मच तुम्ही दोघी एकत्र बेटर. असाल तर म्हणजे काय, म्हणजे हा. मला आम्ही खूप बहिणी नाही, धमाल एकदम करतो. अशा मी जसं मगाशी म्हणाली सोल सिस्टर्स आहात, कारण तेवढी फ्रेंडशिप तुमच्या दोघींमध्ये आहे. भांडणं होत नाही. खूप छान वाटलं. म्हणजे एकदम गुडी गुडीवाल्या अशा असतात ना टचवूड. दोघी, टचवूड, तसं सगळं छान नातं आहे. शेवटी जाता जाता रक्षाबंधन स्पेशल जर का आज तुम्हाला एकमेकींना थँक्यू आणि सॉरी जर का म्हणायचं असेल, सो तू ताईला कशासाठी थँक्यू म्हणशील आणि सॉरी, आणि सेम तुला अक्षया. सो मी म्हणेन एकमेकींकडे मी बघून जर बघून- बोललात. नाही, मी नाही बघून बोलणार, मी रडणार. ठीक आहे, आपण असं घेऊया. जे मी एकदम सुरुवातीला म्हणाले की ती कण आहे आमच्या फॅमिलीचा. सो आय थिंक थँक्यू फॉर बिंग द स्पाईन फॉर ऑल ऑफ अस, आणि सॉरी की तुला एकटीलाच ते तेवढं सगळ्यांना धरून. सो आय थिंक थँक्यू आणि सॉरी त्या दोन्ही गोष्टी मला एकाच गोष्टीसाठी बोलायचं की थँक्यू की तू आणि सेल्फलेसली ती करते आमच्या सगळ्यांसाठी, आणि रिअली सॉरी की आम्हाला कोणालाच तो भार तुझ्या इतका पेलवता येत नाहीये. सो ट्राईंग आवर बेस्ट, बट त्यासाठी थँक्यू Thank you आणि आणि ओ sorry. माय गॉड, टू मच. मी थँक्यू याच्यासाठी म्हणेन की एकतर एक मला परमनंटली फॉर एव्हर साठी एक असं गो टू पर्सन एक मिळालंय, आणि ती खूप एक सोर्स ऑफ एंटरटेनमेंट आहे. तू जसं मगाशी म्हटलंस ना की लहानपणापासून आतापर्यंत काय चेंज नाही झालंय, तर ती घरामध्ये जी एक मस्ती इकडनं तिकडे उड्या मारणं, नाचणं, रॅन्डमली गोष्टी करणं, ती 3 वर्षाची असल्यापासून आता 30 वर्षाची होईपर्यंत 31. हा आय मीन मी तो चेंजच नाही आहे. म्हणजे ती अजूनही एका लहान मुलीसारखीच घरामध्ये वावरते. एक जे म्हणतो ना की मुलं मोठी झाल्यानंतर घरामध्ये एक शांतता येते, ती आमच्या घरी नाही येत, कारण ती एंटरटेनमेंट अक्षया आम्हाला कॉन्स्टंटली ती पॉझिटिव्हिटी आणि एंटरटेनमेंट देते. सो माझ्या बोरिंग कलरलेस प्लेन लाईफ मध्ये थोडं जे काही स्पार्क्स आणि कलर्स आहेत ते तिच्यामुळे. सो आय वॉन्ट टू थँक हर फॉर दॅट. आणि सॉरी मी तिला म्हणेन, कारण मला बरेचदा असं वाटतं की मी तिला काही काही गोष्टींमध्ये इन्फ्लुएन्स करते. मे बी ते डेलिबरेटली नसेल. काही काही वेळेला ती मला माहितीये की आमचे खूप डिफरन्सेस नाही होत, बट जसं मी म्हटलं की मोस्ट ऑफ द थिंग्समध्ये जर काही डिफरन्स आला तर ती एक्सेप्ट करून माझा नेहमी लास्ट वर्ड असतो. सो आणि बरेचदा मी विचार नाही करत की वेदर तिला ते चालतंय नाही चालत आहे. आय जस्ट फील की हा ठीक आहे, मला माहितीये हे दिस इज गुड फॉर यू, सो हे केलं पाहिजे. बट आय मीन मला सगळं नाही माहित, सो माझे डिसिजन्स ऍक्च्युली रॉंग पण जाऊ शकतात. सो त्यासाठी आय वुड लाईक टू से सॉरी फॉर दॅट. बट सॉरी म्हटलंय हे कंटिन्यू तरी बट जस्ट सेइंग सॉरी इन ऍडव्हान्स. थँक्यू म्हणून मी तुम्हाला दोघींना खूप छान वाटलं. मला सुद्धा हा, तुमच्या same दोघींसोबत here. हा छान संवाद झाला. आणि अपोजिट आहात तुम्ही दोघी एकमेकींपासून, पण तितकंच एकमेकींना सांभाळून आहात, आणि असे 2 कॉर्नर आहेत की जे एकमेकींशिवाय इनकम्प्लीट आहेत. सो थँक्यू. नवराष्ट्राच्या आपल्या याच्या Thank you. भागात, विशेष Thank you भागात so तुम्ही much. आलात वेळ काढून, आणि ही छान संवाद झाला. जाता जाता अक्षय, रक्षाबंधन स्पेशल काही तुझ्या फॅन्सला, आपल्या नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर? नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना इतकंच सांगेन की आम्ही लकी आहोत की आम्ही दोघी एकत्र राहतो. पण तुमचे भाऊ बहीण असतील किंवा तुमचे काही फ्रेंड्स असतील जे अगदी ज्यांच्याबरोबर तुमचं बॉन्ड एकदम भावा बहिणींसारखं असेल, जे तुमच्या आजूबाजूला नसतील, लांब असतील, लॉंग डिस्टन्स मध्ये असतील, तर प्लीज टेक टाइम आउट अँड लेट देम नो की तुमचे काय फिलिंग्स आहेत. प्रत्येकाला नेहमीच छान वाटतं जेव्हा आपण त्यांना सांगतो की आपल्याला त्यांची आठवण येते किंवा आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे. हे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. सो जरी तुम्ही एकत्र राहत असाल किंवा तुम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये असाल, त्यांना सांगा. आणि भांडत असाल तरी प्लीज गेट बॅक टुगेदर, कारण सगळे बॉन्ड्स चेंज होतील, हे बॉन्ड नाही चेंज होणार आणि हेच कायम राहणार आहे. सो एवढंच सांगेन. सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.